मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. तर मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझा गॅस सिलेंडर संपला आहे. सिलेंडर संपल्यानंतर माझे कसे हाल झाले आणि मी काय काय केलं हे सगळं मी तुमच्यासोबत मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं. तर तेव्हा सिलेंडर संपल्यानंतर खूप फिरल्यानंतर मला एक फायनली लोकल कंपनीचं जे आहे ते इन्फ्रारेड मिळालं होतं आणि घरी आल्यानंतर ते पहिल्याच दिवशी क्रॅक झालं आणि तसंच मी ते 2-3 दिवस यूजही केलं. आणि मग ते नंतर रिटर्न केल्यानंतर मी त्याच्या बदल्यात शॉपवाल्याकडून हे जे केंट डायमंडचं इंडक्शन कुकटॉप आहे हे मी परचेस केलं. तर याचाच पूर्ण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे इंडक्शन किती वॅटचं आहे, त्याच्यावर किती प्रीसेट मेनू आहे, बटन्स कसे आहेत, ते किती वॅटचं आहे आणि त्याची प्राइस काय आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा बॉक्स ओपन केल्यानंतर इंडक्शन अगदी छान पद्धतीने पॅकिंग केलेलं होतं. दोघं साईडला त्याला थर्माकॉलने पॅक केलेलं होतं आणि याच्यासोबत मला एक युजर मॅन्युअल पण मिळालेलं होतं, म्हणजेच वॉरंटी कार्डही मिळालेलं होतं. तर ते पूर्ण वरचं जे आहे सरफेस तो काचेचा असल्यामुळे ते छान थर्माकॉलमध्ये पॅक केलेलं होतं. तर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे जी आपली मराठी पद्धत आहे, कोणतीही नवीन वस्तू आपण घेतली आणि त्यातल्या त्यात ती गुढीपाडव्याला घेतली आहे तर ती पूजा तिची झालीच पाहिजे, म्हणून सगळ्यात आधी मी त्याची पूजा करून घेतली. आणि ते संध्याकाळी आलेलं होतं. मी तुम्हाला मागच्या एका मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी मला कॉल आला होता त्या शॉपवाल्याचा. तर मी जे इन्फ्रारेड घेतलं होतं ते फुटलं, तर पहिल्याच दिवशी आणल्यानंतर फुटलं होतं, म्हणून त्याच्या बदल्यात मी हे इंडक्शन त्या दुकानवाल्याने मला दिलेलं होतं. तर एक्स्ट्रा पैसे देऊन मी हे इंडक्शन परचेस केलेलं आहे. तर त्याचा पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला देते. तर सगळ्यात आधी मी इथे संध्याकाळी पूजा केल्यानंतर आहो आल्यानंतर मी चहा करून घेतला. तर इथे सगळ्यात आधी बघा, मी जेव्हा सुरुवातीला तर मला हे थोडं हे होतं, डिफिकल्ट जात होतं, कारण मी याच्या आधी एक इंडक्शन यूज केलेलं आहे फिलिप्सचं. तर तेव्हा जे इंडक्शन यायचे ना ते स्क्रीन टच नसायचे, ते बटन्सचे असायचे. तर मी त्याचप्रमाणे ते ऑपरेट करायला गेले तर ते मला जमत नव्हतं. मग नंतर मला ते थोड्या वेळानं रिअलाईज झालं की हे स्क्रीन टच आहेत. तर स्क्रीन टच असल्यामुळे ते वापरायला अगदी सोपं आहे. तर सुरुवातीला मी हे 300 डिग्रीवर तापवायला ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर मी चहा पावडर वगैरे सगळं त्यात ॲड केलं. आणि थोड्या वेळाने बघा हे पातेलं जे आहे ना ते थोडं गोल फिरत होतं, ते आपोआप डान्स करत होतं. तर मला थोडी भीती पण वाटायला लागली होती, कारण आधीच्या इन्फ्रारेडला पण हाच प्रॉब्लेम झाला होता. मी दुधाची पातेले ठेवली आणि ती पातेली ही व्हायब्रेट होत होती आणि गोल फिरत होती आणि त्यानंतर त्या इन्फ्रारेडला जोरात तडा गेला होता. तर मला ती सुद्धा भीती वाटत होती की यालाही तडा जातो की काय, पण ते तसं झालं नाही. सुदैवाने तसं झालं नाही. पण कदाचित ती पातेलीला थोडासा खाली गोलाकार भाग असल्यामुळे ती डान्स करत होती. तर तसंच मी चहा केला आणि थोडा वेळ त्याला गार व्हायला ठेवलं, पण ते इतकं क्विक गार झालं ना, तर मला वाटतं की हे इन्फ्रारेडपेक्षा इंडक्शन कुकटॉप जो आहे ना तो खूप वापरण्यासाठी आपल्याला इझी पण आहे आणि सेफ पण आहे. तर चहा झाल्यानंतर मी तो इंडक्शन कुकटॉप परत बॉक्समध्ये पॅक करून ठेवून दिला होता, कारण सिलेंडर मिळालेलं असल्यामुळे माझं आता गॅसवर काम चालू होतं आणि माझ्या किचन काउंटर टॉप छोटा असल्यामुळे मला तिथे ठेवायलाही जास्त जागा नाही. सो मी त्याला पॅक करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मी व्हिडिओ शूट करण्यासाठी काढलं होतं. तर मी आता तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू देते. तर इथे त्याची पॉवर कॉर्ड जी आहे ती जवळपास 1 मीटर लांब आहे आणि त्याची स्क्रीन तुम्ही पाहू शकता. जो डिस्प्ले आहे तो पण अगदी क्लिअर आहे, म्हणजे आपण तो ऑन आहे की ऑफ आहे, पॉज आहे, किती टेम्परेचर आहे हे आपण व्यवस्थित दिसतं. तर ऑन केल्यानंतर तिथे आपल्याला ऑन दिसतं आणि हे एक सिलेक्शनचं बटन, हे 2 जे आहेत प्लस मायनस ते मॅन्युअली आपण कमी जास्त करू शकतो. सेंटरचं बटन जे आहे ते पॉजचं आहे. त्यानंतर इकडे मॅन्युअल मोड दिलेला आहे आणि टायमर पण दिला आहे. आणि वरती हे जे 4 इकडे आणि 4 तिकडे बटन्स आहेत ते प्रीसेट मेनू दिलेले आहेत, म्हणजे करी, फ्राय, रोटी डोसा करायचा असेल किंवा वॉर्म ठेवायचं असेल अशा पद्धतीने ते मेनू दिलेले आहेत. दुसऱ्या साईडला जे दिले आहे ते सूप, वॉटर, मिल्क आणि राईस हे 4 प्रीसेट मेनू दिलेले आहेत. तर वरती दोघं साईडला इथे केंट डायमंड किती वॅटचा आहे ते दिलं आहे आणि इकडे केंटचा जो लोगो आहे ते दिलेला आहे. तर हे जे 2 सर्कल आहेत ना, इनर सर्कल आणि आउटर सर्कल, तर तेवढे सर्कलमध्येच ते फक्त हीट होत असतं. तर आता आपण हे ऑन केलं आहे आणि आता सगळ्यात पहिली मी याच्यावर दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध अगदी 2 ते 3 कप दूध आहे पातेलीमध्ये. आणि मी आता जे आहे वरती प्रीसेट मेनू जे दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये मिल्कचं फंक्शन मी ऑन करणार आहे. तर सगळ्यात आधी मी सिलेक्शनचं बटन दाबलं आहे आणि ते सिलेक्शनचं बटन दाबल्यानंतर ते करीला सेट झालं आहे. तर आपल्याला जे मिल्कचं ऑप्शन आहे तिथे जायचं आहे. तर जोपर्यंत ते मिल्कचं ऑप्शन सिलेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते सिलेक्शनचं बटन प्रेस करायचं आहे. तर इथे
मिल्कचं ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे. तर ते 800 डिग्रीवर सेट झालेलं आहे आणि टायमरही सेट झालेला आहे 15 मिनिटाचा. तर 15 मिनिटं ते दूध इथे गरम झाल्यानंतर इंडक्शन आपोआप बंद होईल. पण दूध कमी असल्यामुळे ते लवकर गरम झालं. आणि याचा अजून एक फायदा असा होतो, जेव्हा आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवतो तेव्हा ते उतू जातं जोपर्यंत आपण गॅस बंद करत नाही. पण इथे मात्र तसा प्रॉब्लेम होत नाही इतका जनरली. कमी जर असेल ना तर ते बॉईल झाल्यानंतर आपोआप जे पातेलीच्या किंवा भांड्याच्या तळाशी आपोआप जात असतं. कारण जे इंडक्शन गरम होतं ना तर ते थोड्या थोड्या वेळाने आपोआप त्याची हीट वाढते आणि कमी होत असते. त्यामुळे अचानक उतू जाण्याचा प्रश्न इंडक्शनवर पाहिजे तेवढं येत नाही. तर इथे दूध कमी असल्यामुळे पातेलीचा जो अर्धा भाग आहे तेवढंच ते पातेलं तापलं आहे, म्हणून मी ते हातात सुद्धा उचलू शकते. तर हा सुद्धा याचा एक बेनिफिट आहे. तर इथे बघा 15च्या ऐवजी इथे आता 12 दिसतं आहे. तर 2-3 मिनिटात हे दूध गरम झालं आहे. आणि अजून एक त्याचा बेनिफिट असा होतो, जेव्हा आपण पातेली तिथून काढतो इंडक्शनवरून तेव्हा ते आपोआप बंद होतं. तर दूध गरम झाल्यानंतर मी इथे कीप वॉर्म जे ऑप्शन आहे, मेनू आहे, तो मी सिलेक्ट करून ठेवलेला होता. म्हणजे जर आपल्याला एखादी वस्तू फक्त गरम ठेवायची आहे तर त्या मोडवर आपण ती वस्तू ठेवू शकतो. तर आता त्या इंडक्शनवर मी छोटा सरफेस असलेला ग्लास ठेवते आहे पाणी गरम करण्यासाठी. तर आपण बघू ते गरम होतं की नाही. तर हा ग्लासचा जो सरफेस आहे ना तर त्या इंडक्शनवरचे जे 2 सर्कल आहे त्याच्या इनर सर्कलपेक्षा छोटा आहे. तर ते इंडक्शन जे आहे ते थोडं मॅग्नेटिक याच्याने काम करत असतं. तर ते भांडं जे आहे इनर सर्कलच्या एवढं तरी आपल्याला मिनिमम त्याच्यावर ठेवायचं आहे. तर तो ग्लास त्या इनर सर्कलपेक्षा छोटा असल्यामुळे ते पाणी तिथे गरम होत नाहीये, म्हणून आपल्याला मिनिमम त्या इनर सर्कल एवढं भांडं त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि थोडं ते मॅग्नेटिक वेने काम करत असतं. जे भांडं थोडंसं फ्लॅट असतं, खालचा बेस फ्लॅट असतो, तेच भांडे ते ॲक्सेप्ट करतं मोस्टली. पण जर थोडा बेस मोठा असेल आणि थोडा फ्लॅट असेल तर थोडंफार गोल असलं तरीही ते ॲक्सेप्ट करून घेतं. आधीचे इंडक्शन अजिबात गोलाकार भांडे ॲक्सेप्ट करायचे नाही, पण आताचे जे इम्प्रूव्हमेंट झालेले इंडक्शन आहेत, नवीन इंडक्शन आहेत, ते मात्र थोडाफार गोल असलेला सरफेस असलेला भांडं पण ॲक्सेप्ट करत असतं. फक्त ते थोडं हेवी पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण याच्यावर स्टील, तांबे वगैरे कोणतेही भांडे यूज करू शकतो. फक्त जे ॲल्युमिनियम आहे ते भांडे आपण याच्यावर यूज नाही करू शकत. आता इथे ग्लासपेक्षा थोडा मोठा फ्लॅट सरफेस असलेलं पातेल मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि जवळपास अर्ध्या मिनिटातच ते पाणी बॉईल होतं. म्हणजे मला तरी वाटतं की गॅसपेक्षा इंडक्शन आणि इन्फ्रारेड हे जास्त फास्ट आहेत. आणि इथे 8 प्रीसेट मेनू दिलेले असल्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला गेस करायचं काम आपलं कमी होतं की ह्या वस्तूसाठी आपल्याला किती टेम्परेचर सेट करावं लागेल, किती वेळ लागेल. त्यांनी प्रीसेट मेनू दिलेल्यामुळे ते आपलं काम अगदी सोपं होतं. डायरेक्ट बटन क्लिक करायचं आणि ते काम करायला सुरू होतं आणि काम झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद पण होतं. आणि बटन्स अगदी सिंपल असल्यामुळे घरातले जे वयस्कर व्यक्ती आहेत किंवा जे जेंट्स आहेत ते सुद्धा अगदी इझिली त्याच्यावर वर्क करू शकतात. इवन घरात लहान मुलं असतील तर ते सुद्धा हे अगदी गॅसपेक्षा जास्त चांगल्या सेफ पद्धतीने यूज करू शकतात. गॅससाठी तरी आपण मुलांना थोडंसं नाही सोडू शकत आपण गॅसजवळ मुलांना एकटं, पण इंडक्शनजवळ मात्र आपण त्यांना ते हँडल करण्यासाठी देऊ शकतो. तर याचं मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे स्पीड आणि सेफ्टी. आणि विशेष म्हणजे हे आपण डेलीसाठी सुद्धा वापरू शकतो. आताची जी परिस्थिती आहे, सिलेंडर जे आहे त्यांच्या किमती पण वाढल्या आहेत आणि जास्त दिवसांच्या गॅपनंतर आपण दुसरा सिलेंडर बुक करू शकतो. तर मला तरी वाटतं सिलेंडरच्या मागे न लागता आपण इंडक्शन यूज केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण जेव्हा पॉवर असेल, लाईट असेल तेव्हाच यूज करू शकतो. पॉवर कट झाली तर हे मात्र आपण यूज करू शकत नाही, तेव्हा मात्र आपल्याला गॅसच यूज करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे इंडक्शनसाठी त्याला कॉम्पॅटेबल भांडे पण लागतात. तर ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी ओव्हरऑल मला हे केंटचं डायमंड इंडक्शन कुकटॉप जे आहे ते कुकिंग पार्टनर म्हणून खूप जास्त आवडलं आहे. आणि ह्या केंटच्या इंडक्शन कुकटॉपमुळे माझं किचन जो आहे तो सुद्धा माझा अपग्रेड झालेला आहे. जर तुम्ही सुद्धा किचन अपग्रेड करायचा विचार करत असाल तर हा ऑप्शन डेफिनेटली कन्सिडर करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. इंडक्शन आणि इन्फ्रारेड यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर इंडक्शनमध्ये जो आजूबाजूचा परिसर आहे तो हीट होत नाही, पण जेव्हा इन्फ्रारेड आपण यूज करतो तेव्हा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा थोडा हीट होतो. कारण इन्फ्रारेडमध्ये कॉईल असते ती हीट होते. जसं गॅसचं फ्लेम जळते ना तसं ती कॉईल आतमध्ये गरम होत असते. तर आजूबाजूला थोडं गरमी जाणवते आपल्याला इन्फ्रारेडमुळे, तसं इंडक्शनमुळे आपल्याला गरमी जाणवत नाही.
तर उन्हाळ्यामध्ये यूज करायचं असेल तर इंडक्शन हा बेस्ट ऑप्शन आहे आणि हिवाळ्यामध्ये यूज करायचं असेल तर इन्फ्रारेड हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि अजून एक दुसरी गोष्ट, सेफ्टीच्या दृष्टीने इंडक्शन जे आहे ते खूप पटकन गार होऊन जातं आणि इन्फ्रारेड जे आहे तो वरचा सरफेस जो आहे तो खूप वेळ गरम होतो, त्याला गार होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही इंडक्शन प्रिफर करा, इन्फ्रारेड तुम्ही थोडंसं टाळा. आणि इंडक्शनवर जर समजा आपल्याला काही रोस्ट करायचं असेल किंवा फुलके करायचे असतील तर ते आपण इंडक्शनवर करू शकत नाही. इन्फ्रारेडवर मात्र आपण ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि राहिला शॉक लागण्याचा प्रश्न, तर इंडक्शनलाही शॉक लागत नाही आणि इन्फ्रारेडलाही शॉक लागत नाही. तर हे बघा, मी हे बॉस कंपनीचं इन्फ्रारेड आधी परचेस केलं होतं. तर हे अशा पद्धतीने दिसतं. तर याला सुद्धा आपण टेम्परेचर सेट करू शकतो. आणि इथे मी जे आहे ना, हे वेपर्स मी त्याच्यावर बॉईल केले होते आणि त्यानंतर मी त्याच्यावर दूध गरम करायला ठेवलं होतं. तर जेव्हा मी दुधाची पातेली गरम करायला ठेवलं ना, तेव्हा अचानक त्याचा जोरात आवाज झाला आणि वरच्या ग्लासला क्रॅक गेला होता. तर ते मी तुम्हाला दाखवते, त्याची कॉईल कशी इथे गरम होते ते. याच्यावर सुद्धा खूप फास्ट पद्धतीने काम होतं. फक्त याचं एवढं आहे की ते वरचा जो सरफेस आहे तो खूप जास्त प्रमाणात गरम होतो. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने ही कॉईल गरम होते. त्यामुळे लहान मुलं असतील घरात तर इन्फ्रारेड घेणं टाळा. आणि याच्यामुळे घर सुद्धा खूप जास्त प्रमाणात हीट तयार होते घरात सुद्धा. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने याला क्रॅक गेला होता म्हणून मी हे रिटर्न केलं. आणि माझ्याही घरात 2 लहान मुलं आहेत, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने मी पुन्हा इन्फ्रारेड न घेता इंडक्शन परचेस केलं आहे. आता मला दूध गरम करायचं आहे आणि माझा चहा पण मला एन्जॉय करायचा आहे. पण मी इथे इंडक्शनवर जे आहे टेम्परेचर सेट करून मी माझा चहा सुद्धा एन्जॉय करू शकते. म्हणजे मला टेन्शन नाही की तिकडे दूध ओतू जाईल की काय. तर दूध गरम झाल्यानंतर मी इथे छानपैकी भाजीची पण तयारी करून घेतली. आणि ही जी कढई मी ठेवली होती तिचा खालचा बेस जो आहे तो तांब्याचा आहे आणि थोडी ती कढई पण गोलाकार आहे, पण तरी सुद्धा ती इंडक्शनवर चालते आहे. तर असे भांडे आपण त्याच्यावर यूज करू शकतो. आणि राहिला क्लीन करायचा प्रश्न, तर आपण इझिली त्याला थोडं गार झाल्यानंतर ओल्या कापडानेही पुसून घेऊ शकतो किंवा कोरड्या कापडानेही पुसून घेऊ शकतो. म्हणून क्लिनिंग करण्यासाठी सुद्धा इंडक्शन आणि इन्फ्रारेड हे दोघंही खूप चांगले आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण ते क्लीन करून घेऊ शकतो. आणि वरचा सरफेस काचेचा आणि ब्लॅक असल्यामुळे खूप दिसायलाही स्टायलिश दिसते. तर मी तरी हा इंडक्शन माझा कुकिंग पार्टनर म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे. तुम्ही सध्या सिलेंडर अवेलेबल नसल्यामुळे काय यूज करत आहात हेही मला कमेंटमध्ये सांगा. तर हा माझा मिस्टेक नंतरचा बेस्ट डिसिजन होता. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.